आज आपण काळ्या मसाल्याची चिकनची भाजी करणार आहोत. त्यासाठी एक कांदा चिरलेला आहे, त्या तव्यावर आपण त्याला भाजून घेऊया. तेल टाकून मस्त छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये खोबऱ्याच्या काप्या ॲड करत आहोत, त्याही लालसर छान भाजून घेऊया. त्याचबरोबर आपण त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे काही तुकडे टाकून ते पण छान मस्त भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे लाल भाजून झाले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच तव्यात आपण थोडं मुठभर चण्याची डाळ तेल टाकून भाजून घेणार आहोत. बघू शकता किती लाल केलेली आहे. ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सर्व सारण गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून वाटून घेऊया. एका भांड्यामध्ये ते वाटण काढून घेऊया. आता आपण भाजीला फोडणी देऊया. एका कढईमध्ये तेल टाकून त्यात जिरे, मोहरी आणि घरगुती काळा मसाला, हळद आणि वाटण तयार केलेलं हे सर्व कढईमध्ये परतून घेऊया. तोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घेऊया. त्यानंतर चिकनचे पीसेस त्यात ॲड करूया आणि तेही छान भाजून घेऊया. आता त्यामध्ये आपण मीठ ॲड करून चवीपुरता, त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. आता पाण्याला उकळी आली आहे. त्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर त्याला शिजू देऊया. बघू शकता 15 ते 20 मिनिटात कढईमध्ये शिजतं चिकन. रेडी चिकन खाण्यास.